नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या बागेमध्ये जी पण काय खरबुडी फळं वाटतात किंवा फळावरती स्क्रॅच वाटतात याविषयी शेतकऱ्यांचे फोन कॉल्स आणि मेसेज आलते. तर या टाईपची फळं किंवा ज्या फळावरती खरबुडेपणा वाटतोय तर या टाईपची फळं काही शेतकऱ्यांना आढळतात आणि ते म्हणतात की याला काय केलं पाहिजे. त्याचबरोबर हे जे दुसरं फळ आहे हे तर एकदम व्यवस्थित आहे, परंतु फिनिशिंग नाही आहे असं पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आपण मुर्गबहाराला झाडं जी तानावरती घ्यायची असतात तर त्याच्यासाठी मग मुर्गबहाराला झाडं तानावर सोडल्याच्या नंतर आपली फळं गळू शकतात का, हा पण शेतकऱ्याचा प्रश्न आहे. तर आपण मुर्गबहार नियोजन व फळाची जी क्वालिटी आहे त्याविषयी आज चर्चा करणार आहोत. मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कृषीगाथा एवनमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी जी पण झाडे आपली असतात किंवा झाडावरती जी फळे असतात तर मित्रांनो, फळांचा आकार हा खडबडीत असणं म्हणजे की या टाईपचा म्हणतोय मी. जसं की हे फळ तुम्हाला दिसतंय, याच्यावरती औषधाचं थोडंसं हे पडलेलं आहे. ही 7 वर्षाची बाग आहे आपली. तर ह्या टाईपची फळं तुम्हाला दिसत आहेत, वरतून खरबुडी दिसत आहेत आणि हे फळ एकदम चोपडं दिसत नाही. तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे की ही फळांची साईज वाढती आहे आणि त्याचबरोबर हे जे स्पंज दिसतात तुम्हाला छोटे छोटे, तर हे फळ वाढण्याची लक्षणं आहेत. म्हणजे हे खरबुडं फळ असणं गरजेचं आहे, तेव्हाच ह्या फळाची साईज होत असते किंवा हे फळ भविष्यामध्ये चांगलं वाढत असतं. त्याच्यासाठी हे फळं असंच असणं आवश्यक आहे, ना की एकदम चोपडं फळ जर असेल, स्पंज त्याच्यामध्ये नसतील तर फळ हे जास्त पोसत नाही. त्याच्यासाठी फळांचा आकार हा या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे किंवा असायला पाहिजे आणि त्याचं काही अडचण नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळं फळांना काही असा प्रॉब्लेम आहे असं समजू नका किंवा फळ आपलं हे एकदम चोपडं नाही आहे याच्याविषयी काही शंका घेऊ नका. दुसरा विषय असा येतो की फळावरती स्क्रॅचेस, जसं मी तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे एखाद्या जर फळावरती या पद्धतीनं स्क्रॅचेस तुम्हाला दिसत असतील, हे जसं तुम्हाला स्पष्ट दिसत असेल, आता हे छोटंसं आहे परंतु मोठं जर असेल तर याला काय करता येईल, कुठल्या प्रकारची फवारणी काढता येईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं. कारण भरपूर प्रमाणात जर फळं तशी असली किंवा क्वचित जरी असली तरी त्याच्यावरती शेतकरी खर्च करत असतात, दुकानदाराकडे जातात, ही फवारणी नको ती फवारणी द्या, ती फवारणी नाही ती फवारणी तुम्हाला सांगितलं जातं. परंतु मित्रांनो, त्याच्या पाठीमागचं खरं कारण काही वेगळंच आहे. आणि ही फळं तुम्ही कितीही फवारण्या घेतल्या, कोणत्याही फवारण्या घेतल्या तरीसुद्धा या ठिकाणी त्याचं निरसन कुठंही होत नाही आणि ती फळं ही कायमस्वरूपी तशीच राहतात, ना की त्याच्यावरती डाग जातो आणि ते दुसऱ्या फळावरती, जसं की तुम्हाला या फळावरती दिसत असतील ह्या जे स्क्रॅचेस असतात तर ह्या कायमस्वरूपीच्या अशाच असतात आणि हे दुसऱ्या फळावर जातसुद्धा नाही आहे. हे कवळ्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला फळं असतं, म्हणजे फ्लावरिंगमधून बाहेर पडल्या वेळेस जे फळं असतं तर त्यावेळेस थ्रिप्सना किंवा नागाळीनं याला चाटल्या जातं किंवा वरचा चमडा थोडासा खरडला जातो आणि त्याच्यानंतर ह्या असं पोझिशन या फळांची होत असते आणि त्याच्यानंतर हे फळ पूर्णतः या ठिकाणी असंच राहतं. जसं जसं वाढेल तसं याला थोडंसं तुम्हाला खड्डं पडल्यासारखं किंवा इथं वाढ न झाल्यासारखे असं दिसू शकतं, परंतु याचे साईड इफेक्ट दुसऱ्या फळावरती होत नाही आहेत आणि याला कुठल्याही प्रकारची फवारणी घेण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे मुर्गबहाराला झाड तानावर सोडायची, मग फळगळती होऊ शकते का? हो, निश्चितच होऊ शकते, परंतु फळांचा आकार जर छोटा असेल तर. जर तुमच्या झाडावरती जी फळं आहेत आणि त्यांचा आकार जर या साईजचा असेल, म्हणजे लिंबू आकार असेल आणि लिंबाच्या पुढची जर साईज असेल तर निश्चितच आहे की झाडावरची फळं गळणार नाही आहेत. परंतु काळजी घेण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मुर्गबहारावरती ज्यावेळेस आपण झाडं तानावरती सोडतो मुर्गबहारासाठी, तर त्यावेळेस झाडं ही लवकर तानावर सोडू नका. किमान मे महिन्याच्या सुरुवातीला तरी झाडं तानावर जाणं गरजेचं आहे किंवा मे महिन्याला एक पाणी देऊन, म्हणजे एप्रिल एंडिंगला एक पाणी द्यायचं शेवटचं आणि त्याच्यानंतरच झाडं आपण तानावर सोडायची आहेत. कारण ही जी फळं असतात त्यांना पाण्याची गरज असते आणि ज्या झाडावरती जास्तपैकी फळं असतात किंवा जास्त प्रमाणात फळं असतात तर झाड काय करतं की सुरुवातीला त्याच्या शरीरामधलं पूर्ण पाणी हे फळांना देत असतं. म्हणजे झाडाला पाण्याची जी गरज असते तर ते शरीरातलं पाणी या फळांना दिल्यामुळं या ठिकाणी झाड लवकर तानावर येतं. आणि मोसंबी असो किंवा संत्रा असो, ज्यावेळेस आपण तानावर सोडतो आणि त्यावेळेस झाडावरती जी फळं असतात त्यांना पाण्याची गरज असते आणि आपण जर लवकर झाडं तानावरती सोडली तर ह्या फळांमुळं झाड लवकर तानावर येतं आणि लवकर झाड तानावर आल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला पाणी सोडावं लागू शकतं. त्यामुळं आपण काय करायचं आहे की मे महिन्यामध्येच झाडं आपली तानावर सोडायची आहेत आणि या फळांच्या मार्फत पाणी झाडातलं शोषलं जातं आणि झाड लवकर तानावर येतं. त्यामुळं आपण जास्त लवकर म्हणजे एप्रिलमध्येच झाडं तानावर सोडणं हे चुकीचं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा एप्रिल एंडिंगला एक पाणी
पाणी देऊन त्याच्यानंतरच आपण झाडं तानावर सोडण्याचा विचार करावा. कारण ज्या वेळेस शरीरातलं पाणी संपतं झाडाच्या आणि फळगळतीचा विषय असा राहिला तर प्रश्न येतो तो म्हणजे फळगळतीचा. आणि या आकाराची फळगळ होईल का? तर मित्रांनो, या आकाराची फळगळ होत नाही आहे, परंतु आपण जर बगीचा हा लवकर तानावरती सोडला असेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात? तर ज्यावेळेस फळांना पाण्याची गरज असते आणि त्यावेळेस फळांना पाणी भेटत नाही, तर हे फळं काय होतात? निबर दगडासारखे होतात. निबर दगडासारखे झाल्यानंतर या ठिकाणी याच्या ज्या शिरा असतात या पाठीमागच्या या देठाभोवताली, तर ह्या लॉक होतात आणि चोकअप झाल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस पडतो किंवा आपण भरपूर प्रमाणात झाडांना पाणी देतो, तर ते झाड जरी घेत असलं तरी पण त्या फळांना देऊ शकत नाही तेवढं, कारण त्याच्या काही नसा ह्या ब्लॉक झालेल्या असतात आणि त्यामुळे ते फळं काय होतात की कालांतराने जुलै महिन्यामध्ये ही फळं गळण्याची शक्यता असते किंवा ही फळं वाढत नसतात आणि ही फळं ड्रॉपिंग होत असतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस झाडांचा ताण तोडू किंवा आपण झाडाला ज्यावेळेस पाऊस पडतो किंवा पाणी भेटतं, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की या झाडांना कॅल्शियम बोरॉन हे जमिनीमधून जाऊन द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामार्फत काय होईल की या नसा ज्या असतात तर त्या स्ट्रॉंग होतील आणि त्याच्यानंतर हे फळांचा आकार जो असतो वरचा, तर हा वाढला पाहिजे, जेणेकरून हा चमडा लवचिक होईल आणि जे पण झाड पाणी घेईल आणि झटपट या फळांना देण्याचा प्रयत्न करेल. कारण या ठिकाणी झाडाचं सर्वस्व काय असतं तर ते म्हणजे फळं असतं आणि झाड या फळांना जगवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं मदत करत असतं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस फळांना पाणी झाड देईल तर त्यावेळेस या फळांचा जो चामडा आहे तो लवचिक असणं गरजेचं आहे आणि त्याच्या नसा स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉनची पूर्तता ही जमिनीच्या माध्यमातून करायची. मित्रांनो, झाडं व्यवस्थित तानावरती सोडा. त्याचबरोबर झाडाची कॅनोपी किंवा झाडं जर तुमची पिवळी पडत असेल तर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. झाडाची पानं जे असतात तर ते ज्या उन्हाच्या झाडं असतात तर याच्यामध्ये सिलिकॉनचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 13-0-45चा सुद्धा वापर होणं गरजेचं आहे. आणि झाडावरती जर तुमच्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी आंब्याबहार असेल तर मृगबहारासाठी झाडं तानावर सोडू नका. तुम्हाला जर घ्यायची जी इच्छा असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता किंवा थोडा एक 8-15 दिवसाचा ताण तुम्ही झाडांना देऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका. कारण आपली बगीचा जी आहे तर ती कुठल्याही प्रकारे खराब होता कामा नये. जर आपण अंड्याच्या हौशेपोटी जर कोंबडीच जर गेली आपली तर मित्रांनो त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या झाडावरची फळं जी असेल ती जर बारीक असेल तर या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकतं. कारण त्या फळांची गळती ही 100% होऊ शकते. आणि जर या आकाराची फळं जर असेल आपल्या बागेवरती सगळी किंवा लिंबू आकारापेक्षा थोडीशी मोठी पेरूच्या आकाराची किंवा त्याचबरोबर हा जो माल दिसतोय तुम्हाला या आकाराची फळं असेल तर तुम्ही निश्चितच आहे की आपली बाग मृगबहाराला तानावरती घेऊ शकता. आणि त्याच्यामध्येच दुसरा विषय असा आहे की काही शेतकऱ्यांची फळं ही चांगल्यापैकी आहे, काही शेतकऱ्यांच्या बागेवरती फळं कमी आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बागेवरती फळं कमी असेल तर त्यांनी मृगबहाराचा विचार करायला हरकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या बागेवरती फळं भरपूर प्रमाणात आहेत तर त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मृगबहाराला झाडं शक्यतो तानावरती देऊच नका. म्हणजे आपल्या झाडावरती जो आंब्याबहार आहे तो पण व्यवस्थित निघेल आणि आपल्या झाडाची क्वालिटीसुद्धा मेंटेन राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.